अंजली, अगं चल की लवकर. आले. आता आज का उशीर झाला परत? अगं काल रात्री उशिरापर्यंत पुस्तक वाचत बसले होते. एवढं काय वाचत होतीस? कथा का कादंबरी? अगं अभ्यासाचं वाचत होते. चल चल. कंटाळा नावाची काही चीजच नाही बघ तुझ्याकडं. अजून किती अभ्यास करणार आहेस तू? मला खूप शिकायचंय. शिकवायला आणि शिकायला दोन्ही मला खूप आवडतं. तुझं आपलं बरं आहे बाई. काका काकी काय बी म्हणत नाहीत तुला. नाहीतर माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी स्थळ बघायला लागले. अगं मग तू सांग ना नको म्हणून. असं कसं? चांगलं स्थळ आलं तर मी तर कशाला नाही म्हणू? तू तर म्हणशील का? मला कोण आणणार आहे स्थळ? चल. का? मी आणू का तुझ्यासाठी मग चांगलं स्थळ? रानादा ए गप. उगाच सकाळी सकाळी फालतूपणा नको. चल. अंजली, घेऊ बघ रानादा. काहीतरी काम आहे वाटतं तुझ्याकडे. माझ्याकडे? राणाजी, तुम्ही इथे काही काम होतं का? हाँ, ये वहिनींचं काम. हो, आपण शाळा सुटल्यावर भेटूया. अहो, ते तुमचा मोबाईल नंबर पाहिजे. म्हणजे वहिनींनी मोबाईल नंबर? बरं ठीक आहे, घ्या ना. अहो, पण माझ्याकडे कागद पेन काय बी नाही. तुम्हीच लिहून द्या की. माझ्याकडे फक्त पेनच आहे आणि शाळेच्या पुस्तकाचं कागद नाही फाडता यायचं. तुम्ही हातावरच लिहून द्याल का नंबर? मला थोडा उशीर होतो. अहो, ते शेतात मोटार दुरुस्त करत असताना बोटाला लागले. तुम्हीच लिहून द्या की. बरं ठीक आहे, मी देते ना लिहून. आणा तिकडे. हा? अहो असं काय करता? मला उशीर होतोय, द्या ना. अहो असं काय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.